नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा थेट संसदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला मुद्दा। प्रणिती शिंदे जी, आपने मुझे मौका दिया। मैं ये कहना चाहती हूँ कि कल मेरे क्षेत्र सोलापूर में बहुत बड़े पैमाने में गारपीटचा पाऊस झाला आणि त्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालं। त्यात द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदे, खरबूज आणि गुलाब ह्या शेतीचं नुकसान झालं। पण अजूनही सोलापुरात पंचनामे झाले नाही आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्या कारण NDRFच्या माध्यमातून तिथे मदत होणं गरजेचं आहे। आणि मी मागणी करते की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांची सरसकट कर्ज माफी उनकी होनी चाहिए, क्योंकि बहुत बड़े पैमाने पे नुकसान हुआ है। जैसा म्हणतात की दुष्काळात 13वां महीना, एक तर ह्या सगळ्या इनकी जो अनाज है, चाहे वो अनार हो चाहे वो प्याज हो, वो सब स्ट्रेट ऑफ हॉर्मुज के इम्पास के वजह से वहाँ पे अटक गए हैं। जो व्यापारी है वो किसानों से खरीद करना नहीं चाह रहे हैं और इसीलिए बहुत बड़े संकट में खास करके हमारा महाराष्ट्र का किसान है। ऊपर से आताच शोभाताई म्हणाल्याप्रमाणे कांद्याची निर्यात सरकारने बंद केल्या असल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान मिळावं अशी मी त्या ठिकाणी मागणी करत आहे। कालच कलेक्टरनी एक प्रशासक काढलं की डिझेल बॅरेलमध्ये जे शेतकरी ट्रॅक्टरसाठी आणायचे ते त्याच्यावर बंदी काढली आहे, ती उठवावी। आणि एनकॅपची जी फंड आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात सोलापुरात अनियमितता आहे, ती देखील त्यावर लक्ष केंद्रित करावं अशी मैं आपके माध्यम से सरकार को मांग करती हूँ। थैंक यू। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।